कोरोनाची लागण झाल्यास गृहविलगीकरणाचा टास्क फोर्सचा सल्ला, रुग्ण पॉझिटिव्ह असल्यास घरीच 5 दिवस आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला। आज राज्याच्या आरोग्य विभागाकडून या संदर्भात नियमावली जारी करण्यात आल्याची माहिती। रखडलेली भरती आणि रखडलेल्या अनुदानासाठी संस्थाचालक आक्रमक, शिक्षण संस्थाचालक 10वी 12वीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याच्या तयारी। कोकणवासियांचा यावर्षीचा प्रवासही खड्ड्यातूनच होणार। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची नवी डेडलाईन 31 डिसेंबर 2024, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती। पुण्यामध्ये ओला आणि उबेरचा प्रवास महागणार, प्रवासी भाड्यामध्ये वाढ करण्याच्या निर्णयाला मंजुरी। एसी कारमधून 1.5 किलोमीटर प्रवासासाठी 37 रुपये मोजावे लागणार, तर त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी 25 रुपये भाडं आकारलं जाईल। वारकरी संप्रदायाचं श्रद्धास्थान असणारी इंद्रायणी नदी आजही फेसाळली। इंद्रायणीमध्ये रसायनयुक्त पाणी सोडणाऱ्या कंपन्यांकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कानाडोळा करत असल्याचा आरोप। मुंबईमध्ये मागच्या 48 तासांपासून किमान तापमानात घट। आज मुंबईतील सांताक्रूज केंद्रावरती किमान तापमान 19 अंश सेल्सिअस। काल सांताक्रूज केंद्रावर मोसमातील सर्वात कमी 18.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। लवकरच लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजण्याची शक्यता। अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया 1 जानेवारीपर्यंत पूर्ण करा। निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर पोलीस महासंचालकांचे निर्देश। लाखाहून अधिक बेकायदेशीर बांधकामं उभारू कशी दिली? मुंबई हायकोर्टाची कल्याण डोंबिवली महापालिकेला विचारणा, तर केडीएमसी आयुक्तांना 24 जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश। शिवडी न्हावाशेवा सागरी सेतूचं 12 जानेवारीला लोकार्पण। या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांना 350 रुपयांचा टोल भरावा लागण्याची शक्यता। मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती। शरद पवार गटाच्या शिर्डीतील शिबिराचा आज शेवटचा दिवस। शरद पवार, सुप्रिया सुळेंनी साईबाबांचं दर्शन घेतलं। शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपेंनी साईबाबांचं दर्शन घेतलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी टोपे साई दरबारी। शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शिबिराचा आजचा शेवटचा दिवस। शरद पवारांसह सुप्रिया सुळे मार्गदर्शन करणार। जितेंद्र आव्हाडांनी मांडलेल्या भूमिकेबाबत शरद पवार काय बोलणार याकडे लक्ष। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज दुपारी 3 वाजता सुनावणी। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांकडून एकाहून अधिक याचिका दाखल। राज्यातील महत्त्वाचे मुद्दे सोडून देव आणि धर्म यावर बोलणं सोडलं पाहिजे। देव आणि धर्म ही वैयक्तिक भावना। जितेंद्र आव्हाडांच्या राम मांसाहारी होता या वक्तव्यावर रोहित पवारांची टीका। संविधानाचा डंका पिटणारे ठाण्याचे नेते कदाचित संविधानाची उद्देशिका विसरले। संविधानानं प्रत्येकाला श्रद्धा व उपासनेचे अधिकार दिले। प्रभू रामांबद्दल आव्हाडांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून अमोल मिटकरींचा आव्हाडांना टोला। नाशिकच्या काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीर दास जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात तक्रार दाखल करणार। जितेंद्र आव्हाडांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर अजित पवार गटाची निदर्शनं। आव्हाडांच्या नाद बंगल्याबाहेर अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी रामाची आरती करण्याचा प्रयत्न केला। सुधारित मोटर वाहन कायद्यावरून सामनातून सरकारवर हल्लाबोल। राम मंदिराच्या उद्घाटनामुळेच कायद्याला तात्पुरती स्थगिती, सामनातून केंद्र सरकारवर निशाणा। महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची आज सकाळी 11 वाजता बैठक। या बैठकीमध्ये सर्वेक्षणाच्या कामाचा आढावा घेतला जाणार। मराठा समाजाशी आमचं वैमनस्य नसून आजही मराठा समाजाला मोठा भाऊ मानतो। मंत्री छगन भुजबळांचं संगमनेरमध्ये वक्तव्य। मनोज जरांगेंचा आजपासून जालना, छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यातील 123 गावांचा भेटीगाठी दौरा। या दौऱ्यावेळी जरांगे सभा घेणार नाहीत। मुख्यमंत्री आणि अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळाची बैठक निष्फळ। अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत तोडगा नाही, संप सुरू ठेवण्याचा अंगणवाडी सेविकांचा निर्णय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा। महायुतीच्या मेळाव्यासंदर्भात बैठक झाल्याची माहिती। अमरावतीतून नवनीत राणा 51% मतांनी जिंकणारच। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा एबीपी माझाच्या 0 आवर शोमध्ये दावा। अमरावती लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार म्हणून नवनीत राणांची निवड जवळपास निश्चित। सांगलीच्या खानापूरमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेत गोंधळ। माहिती फलकावरील मोदी सरकार या शब्दावर शिवसेना ठाकरे गटाचा आक्षेप। परभणीमध्ये काँग्रेसच्या आजी माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये 50 पेक्षा जास्त आजी माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश। मावळ लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये तिढा वाढला। मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वीच श्रीरंग बारणेंच्या उमेदवारीला सुनील शेळकेंचा विरोध। अजित पवार म्हणतील तसं असं म्हणत शेळकेंनी बारणेंना सूचक इशारा दिला। चंद्रपूरमध्ये झालेल्या कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमात स्थानिक अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची नाराजी। कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये रीतसर नाव असतानाही भाषणासाठी संधी न दिल्यानं जोरगेवार यांची नाराजी।
चंद्रपूरमधील कृषी महोत्सवात नाराजी नाट्य निमंत्रण पत्रिकेत नाव असतानाही बोलू न दिल्यानं आमदार किशोर जोरगेवार यांनी नाराजी व्यक्त केली। शासन आपल्या दारी कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा देणाऱ्या ठाकरे गटाच्या 30 पदाधिकारी आणि 185 कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटीस। भरत गोगावलेंनी बाळासाहेब ठाकरेंबद्दल केलेल्या विधानानंतर ठाकरे गटानं शासन आपल्या दारी कार्यक्रम उधळण्याचा इशारा दिला। समृद्धी महामार्गाची सुरक्षा राम भरोसे। दुचाकीनंतर चक्क 3 चाकी मालवाहतूक रिक्षा समृद्धीवर धावली। समृद्धीवर 3 चाकी धावताना एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात कैद। नवी मुंबईतील पावणे एमआयडीसी मधील कंपनीला भीषण आग। मेहक कंपनीला आग लागल्याची माहिती। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण। अकोल्यामध्ये गावगुंडांकडून महिलेला मारहाण। पोलिसांनी त्वरित कारवाई करावी वंचितच्या महिला पदाधिकाऱ्यांची मागणी। तर यापूर्वी पोलिसांकडे तक्रार करूनही कारवाई न केल्याचा आरोप। छत्रपती संभाजीनगरमध्ये कार आणि दुचाकीचा अपघात। अपघातानंतर जमाव संतप्त जमावाकडून कारवर दगडफेक। दगडफेकीमध्ये कारमधील 4 जण गंभीर जखमी। तर घटनेनंतर गांधीनगर परिसरामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। हिंगोलीमध्ये भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रम। भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त 500 वीरांना मानवंदना दिली गेली। कडूबाई खरात यांच्या गायनावर तरुणाई थिरकली। रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील महिपतगडाच्या ढिगाऱ्याखाली गेलेल्या दरवाजावरील दगड आणि माती हटवली। दुर्गवीर प्रतिष्ठानच्या 37 ट्रेकर्सचा मोहिमेत सहभाग। दुसरं विश्व मराठी साहित्य संमेलन 27 जानेवारीपासून विविध राज्यांसह जगभरातील विविध देशांमधील मराठी भाषिक मान्यवर साहित्यिक येणार। या वर्षीचं संमेलनही मुंबईमध्येच होण्याची शक्यता। भारतात रंगीत टीव्ही प्रसारणामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणारे पुण्यातील मधुकर थोटे यांचं वयाच्या 93व्या वर्षी निधन। 1980 मध्ये दिल्ली दूरदर्शनचे प्रभारी अभियंता म्हणून त्यांनी काम करण्यास सुरुवात केली होती। लाईफनेस सायन्स इन्स्टिट्यूटतर्फे प्री डायबिटीज टू डायबिटीज द ट्रॅजेक्टरी ऑफ कन्सर्न या विषयावर 2 दिवसांची आंतरराष्ट्रीय परिषद। मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयामध्ये ही पत्रकार परिषद होईल। देशविदेशातील नामवंत डॉक्टर सहभागी होतील। हिम्मत असेल तर फडणवीसांनी न्यायालयात जाऊन बाबरी मशीद तोडल्याचं मान्य करावं। एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसींचं फडणवीसांना आव्हान। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना ईडीकडून अटक होण्याची शक्यता। आम आदमी पक्षाच्या नेत्यांकडून शंका व्यक्त। काँग्रेस महासचिव आणि काँग्रेस प्रदेश प्रभारींची आज दिल्लीमध्ये बैठक। भारत न्याय यात्रा आणि लोकसभा निवडणुकीबाबत मंथन होणार। काँग्रेस अध्यक्ष खरगे आणि राहुल गांधी पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार। हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणाचे मुख्यमंत्रीही बैठकीला उपस्थित राहणार। लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भात आज दिल्लीमध्ये बैठक। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात दिल्लीत दाखल। राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेसंदर्भात चर्चा होणार। राहुल गांधी यांच्या वायनाड जागेवरती डाव्यांचा दावा। राहुल गांधी यांना केरळच्या बाहेरून निवडणूक लढवण्यास सांगितल्याची माहिती। केपटाऊन कसोटीमध्ये पहिल्या दिवशी विकेट्सचा पाऊस। तब्बल 23 फलंदाज बाद। दक्षिण आफ्रिकेचा 55 धावात खुर्दा तर भारत 153 वर गारद। 98 धावांच्या पिछाडीनंतर दुसऱ्या डावातही दक्षिण आफ्रिकेचे 3 फलंदाज पॅव्हेलियनमध्ये। मुंबईमध्ये आमिर खानची मुलगी आयरा खान आणि नुपूर शिखरे यांचं रजिस्टर मॅरेज। 10 जानेवारीला दोघंही उदयपूरमध्ये पारंपरिक पद्धतीनं लग्नगाठ बांधणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।